नमस्कार. तर आपल्याला आपले विचार स्पष्ट हवेत आणि क्लिअर थिंकिंग असावं असं नेहमी वाटत असतं. तर स्पष्ट विचारांसाठी आता आपल्याला काय करायला पाहिजे? विचार जर आपल्याला स्पष्ट हवे असतील तर ते कमी आले पाहिजेत. मग आता कमी विचार कसे येणार? तर आपण हे पाहिलं पाहिजे की आपले विचार येतात कुठून, कसे येतात, हे आता आपल्याला पाहायला पाहिजे. तर जनरली असं असतं की विचार हे भूतकाळ, भविष्यकाळ आणि आपली स्वप्न असतात. स्वप्नांचं एक जग असतं, तिथनं ते विचार येत असतात. तर भूतकाळ म्हणजे काय, तर आठवणी असतात, आपल्या काही मेमरीज, काही सवयी असतात. तर त्या सवयीमधनंही आपले विचार येतात. भविष्यात असं वाटत असतं की काहीतरी व्हावं, तिथनं येतात. स्वप्ननगरी असते आपली, एक स्वप्न पाहत असतो, तिथनं वाटतं की तिथनं काहीतरी विचार येत असतात. असं हे सतत आपल्या डोक्यात विचार येत असतात. मग यांची संख्या कमी करायची आहे तर काय करायला पाहिजे? तर आज आपण एक उदाहरण घेऊया. काय असतं की दोघं नवरा बायको असतात आणि नवऱ्याला ऑफिसला जायचं असतं आणि जेवता जेवता काहीतरी विषय निघतो आणि दोघांमध्ये वाद होतो. वाद, मग चर्चा, मग असं काहीतरी होतं. 10-15 मिनटात ते सगळंच दोघांमध्ये होतं आणि नवरा निघून जातो आणि ही पण विचार करत बसते, तो पण विचारात निघून जातो. ऑफिसमध्ये जातो, ते विचार त्याच्या डोक्यात तसेच राहतात. ही पण हिच्या कामाला तशीच सुरुवात करते, पण विचार संपत नाही. आणि ऑफिसमध्ये गेल्यावर काय होतं, आधीच डोक्यात हे विचार, भांडणाचे विचार, त्यात ऑफिसचे कामाचे विचार. मग असे हे डबल विचार डोक्यामध्ये येतात, चालू राहतं. आणि काम करता करता खूप काम झाल्यानंतर एखाद्या क्षणी असं वाटतं की अरे मी किती विचार करतोय, काय चाललं आहे. आणि आपण बसतो एक 5 मिनटं आणि एक मोठा श्वास घेतो. श्वास घेतल्यावर काय होतं की पॉज होतो. तिथे एक पॉज होतो आणि त्या पॉजमध्ये बिलकुल विचार नसतात आपल्या डोक्यात. आणि आपल्याला असं वाटतं की मी विचार करतोय का, माझ्या डोक्यात विचार येत आहेत का, मी कंट्रोल का नाही करू शकत आहे, हे सगळं डोक्यात येतं आणि पुन्हा आपण कामाला लागतो. मग आता हे इतके सगळे विचार जर कमी करायचे आहेत आपल्याला, हा जर केओस कमी करायचा आहे तर काय करायचं? मग विचारांचं वर्गीकरण करायला पाहिजे. वर्गीकरण करायचं म्हणजे काय करायचं? तर एखादा विचार घ्या, तो तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि त्याच्यामध्ये 4 भाग असतात. 4 भाग कोणते कोणते असतात? तर एक आहे बुद्धी, दुसरी आहे भावना, तिसरी आहे इच्छा आणि चौथी आहे हालचाल, मूवमेंट. हे या 4 गोष्टी असतात. थोडंसं बारकाईनं जर आपण पाहिलं तर आपल्या हे लक्षात येईल की या विचारांमध्ये बुद्धी ही आपल्याला बरोबर उत्तर देत असते, पण इच्छा आणि भावना ह्या नेहमीच बुद्धीला डॉमिनेट करतात आणि आपला कुठेतरी आपला संयम सुटतो आणि आपल्या हातनं ती गोष्ट होते. म्हणजे काय, तर आपण रिॲक्ट करतो, काहीतरी चुकीचं बोलून जातो आणि नंतर असं वाटतं की अरे मी कंट्रोल करायला पाहिजे होतं, मी कशाला असं बोललो, उगीच बोललो. आणि तो कंट्रोल आपल्यावर राहत नाही. आपल्याला वाटत असतं की माझ्या विचारांवर खूप कंट्रोल आहे, पण ऐन वेळेत आपल्या हातनं तो समतोल ढासळतो. मग आता काय करायचं? प्रश्न पडतो की अरे आपल्या हातनं तर गोष्ट घडून गेली. मग ह्या सगळ्या गोष्टी जर कमी करायच्या असतील तर आपल्याला विचारांचं बॅलेन्स करावं लागेल. कंट्रोल करून विचार कधीच कंट्रोलमध्ये येत नाहीत. जेव्हा आपण कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, विरोध निर्माण होतो. विरोध निर्माण होतो म्हणजे काय होतं, तर ऑफिसमधून घरी जाणारा नवरा काय डोक्यात काय येतं त्याच्या, की सकाळी गप्प बसलो, पण आता घरी गेल्यावर मला काहीतरी सांगावं लागणार आहे तिला. आणि ती काय म्हणते, सकाळी घाई झाली, माझं पूर्ण ऐकून घेतलं नाही, आल्यावर मी गोष्टी क्लिअर करणार. झालं. निगेटिव्ह एनर्जी त्याच्यात पुन्हा त्या विचारांमध्ये जाते. आपली एनर्जी पूर्ण हे विचार खाऊन टाकतात आणि घरी आल्यानंतरही पुन्हा आणखी त्याच्यात दुसरे विचार ॲड होतात. मग हे विचार बॅलेन्स करायचे असतील तर त्याच्यात पुन्हा 4 भाग आहेत. तर कशामुळे हे विचार आपले बॅलेन्स होतात, तर ते आपण पुढील भागात बघू. नमस्कार.